डॉक्टर तुम्हाला म्हणलं होतं का नाही तिकडे जाऊ नका म्हणून? कशाला गेलतो तुम्ही तिकडं? तुम्हाला काय झालं असतं तर काय केलं असतं आम्ही? तुम्ही आता जाच परत गाडी घेऊन तिकडं, गाडीच फोडून टाकतो, नाही तर का नाही रस्ताच बंद करून टाकतो सगळा. त्या संजू बरोबर तुम्ही तिकडे गेलता का नाही? त्या संजूला गाव द्या परत, त्याला सुट्टी देत नाही. त्याला का नाही त्याची हाडच खळखळी करतो एका बुकीतच. बचा, अरे त्यालाही लागलंय. त्याने काय मुद्दाम केलंय का? डॉक्टर, तुम्ही असा तरी आराम करायचा ना, थोडं पडून राहायचं. अहो, पडून राहिलो तर पेशंट चेक कोण करणार? आणि असंही मला काम करायची सवय आहे, पडून राहायला नाही जमत. खरं तर मी आज माझं क्लिनिक ओपन ठेवणार आहे, माझ्यामुळे उगाच पेशंटची गैरसोय नको. डॉक्टर, आईच्यानं सांगतो, तुमच्यासारखा देव माणूस उभ्या आयुष्यात बघितलं नाही मी. डॉक्टर, तुम्हाला गावाची काळजी आहे का नाही, तशी गावाला पण तुमची काळजी आहे. आम्ही सगळी तुमचं सगळं काय ऐकतो का नाही? आता तसंच तुम्हाला आमचं पण सगळं काय गपगमान ऐकावं लागणार आहे, आधीच सांगून ठेवतोय. तुम्ही मंजुळाची जमीन घेऊ नका असं म्हणत असाल तर मी तुमचं ऐकणार नाही. माझं ठरलंय, ती जमीन मी घेणार म्हणजे घेणार. मला खरं तर या गावातल्या माणसांची सेवा करायची आहे. त्यांची सेवा करता यावी म्हणून इथे खूप मोठं हॉस्पिटल बांधायचं आहे, हे स्वप्न आहे माझं. डॉक्टर, तुमचं स्वप्न ते आमचं स्वप्न. आम्हाला बी तुमच्या स्वप्नाला हातभार लावायला थोडासा चान्स द्या की. अहो, आम्हाला बी थोडंसं पुण्य मिळू द्या. सरपंच साहेब, तुम्ही काय म्हणताय मला खरंच कळत नाहीये. अहो डॉक्टर साहेब, आम्ही सगळ्यांनी तुमच्या हॉस्पिटलसाठी गावची जमीन द्यायचं ठरवलंय. होय, म्हणजे आता तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायला मंजूची जमीन लागणार नाही. डॉक्टर, तुम्ही मंजूच्या जागेवर हॉस्पिटल बांधलं का नाही तर तिथं कुत्रं पण फिरकणार नाही. अहो, अपुष्य कोणी जागा आहे ती? मराच्या भ्यानं पेशंट तिथं ऍडमिट होणार नाही. हा उगच बांधकामाचा खर्च फुकट जाईल. हो डॉक्टर, अख्खं गाव सांगते म्हटल्यावर घेऊन टाका की जमीन. होय म्हणून टाका. हा, घेतली घेतली डॉक्टरांनी जमीन घेतली बरं का. ए, उद्याच आपण सगळे सातबाराचं उत्तर यांच्या नावावर करून टाकू. म्हणजे कसं आहे, हॉस्पिटल आहे का नाही गावच्या जमीनच उभं राहणार. हा, ठरलं म्हणजे ठरले. सरपंच मस्त, तुम्ही आता चला घरी, डॉक्टरांना करू द्या आराम. बाजा, त्यांना तरी बोलू दे ना, त्यांना बी आपलं म्हणणं पटलं पाहिजे. उगीच जबरदस्ती कशाला त्यांना? हो, डॉक्टर्सने जमीन द्यायचा निर्णय जरी गावच्या हिताचा असला तरी सुद्धा डॉक्टरांच्या मर्जी पुढे आपण जायचं नाही, आहे का नाही डॉक्टर? खरं तर मला खूप भरून आलंय तुम्हाला माझी एवढी काळजी वाटते बघून. तुम्ही सगळेजण माझं हॉस्पिटल बांधण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतकं झटताय बघून खरंच खूप भारी वाटतंय. तुमचे आभार कसे मानू खरंच कळत नाहीये मला. मी तुम्हा सगळ्यांचा आदर राखून एकच विनंती करतो, मला विचार करण्यासाठी काही दिवसांची मुदत द्या. मी तुम्हाला माझा निर्णय सांगतो. चालतंय, तुम्ही म्हणाल तसं. हाय का, आता कशाला विचार करायचा, घेऊन टाका ती जमीन. बचा, मला आराम करू दे, मला प्लीज एकटं सोडतोस का? आता तुम्ही माझ्या दुखताना शिवर बोट ठेवलंय म्हटल्यावर मला गप राहणंच आहे. ठीक आहे, जातो मी घरी. पण हा, तुम्हाला मी काही झालं तरी त्या म्हणजे जमीन घेऊ देणार नाही म्हणजे नाहीच, आधीच सांगून ठेवतोय. चला 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 लवकर आराम करू द्या डॉक्टर. सरपंच, ते सातबाराचं बघा बरं का लवकर, उद्याचा उद्या आपल्याला बघायला पाहिजे सगळं.
मंजू मंजू ए मंजू मंजू हा नामू बोल ना, काही काम होतं का? काम नव्हतं. तू बरी आहेस ना? तेच विचारायचं होतं म्हणून हाका मारत होतो. हो बरी आहे मी. हो का? नाही बघून वाटणं झालंय. ये बस. नाही अगं ये 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 ये. घे नामू, अरे कशाला? घे. मला माहितीये गावातले लोक तुला काय बाय बोलतात म्हणून तू टेन्शन मध्ये. हो ना? गावातल्या लोकांचं मनाला लावून नको घेऊस. लोकांनी बोलायला कारणच पाहिजे असतं. तू नको टेन्शन घेऊ. डॉक्टर घेतील तुझी जमीन आणि डॉक्टरांनी नाही घेतली ना तर मी नवीन गिराईक शोधून आणेल. आणि गिराईक जरी नाही भेटलं ना तर हा नाम्याचा मॉल विकून तुझी जमीन विकत घे. तुझ्या नवऱ्याचं ऑपरेशन गरजेचं आहे आणि ते लवकर होईल बघ. तुझ्याकडे लय पैसा येणार आहे, लय पैसा येईल. तू अजिबात टेन्शन नको घेऊ. मी आम्ही पर्सनल लोन काढेल तुझ्यासाठी. आणि हे गावातली लोक तुला काय वाईट बोलतायत ना त्यांच्याकडे लक्ष नको देऊ. हा अगं उलट समधी लोक तुला ओळखतात. ही बघ मंजू, ही बघ मंजू. अगं तू फेमस झालीस. वाईट जरा भाव खा की. सगळी माणसं तुझ्यासारखी असती तर किती बरं झालं असतं ना रे नामू. फार कमी लोकांना दुसऱ्यांचं दुःख कळतं, दुसऱ्यांच्या भावना समजतात. नेहमी असाच राहा बघ. मी असाच राहील पण तू अशी नको राहूस. तू हसत राहा, नेहमी हसत राहा. लहानपणी राहायची ना एकदम तशीच. मस्त राहायचं, छान राहायचं, सगळं चांगलं होणार. ठेवशील ना ध्यानात? हो चल येते. तुझं चांगलं होईल म्हणजे तुझं सगळं चांगलं होईल. तुला असं दुःखात बघवत नाही मला. मंगल, अगं आणतीस का नाही? आली ही घ्या. मम्मी मम्मी ऐक की मम्मी, मला 5 रुपये दे की. अगं आज मला चॉकलेट खाऊसं वाटते. दे की. आता काय बर्थडे बिड्डे आहे का काय? ती एवढं लाडात आलायस? अगं मम्मी आज मला लय भारी वाटते बघ. एवढं भारी वाटायला काय कुस्ती मारून आलायस वय? अगं आजे कुस्ती न मारताच आहे का नाही पुढचा पैलवान मातीत लोळायला लागला बघ. अरे वाईच कळेल असं बोल की मुड द्या. अगं आजे डॉक्टर आहेत का नाही डॉक्टर, ते आता लवकर बरं होत नसतात बघ. चांगलं तिकडं खाटो झोपले ती. मला तर वाटतंय आता महिनाभर एका जागेस उठत नाहीत ती. टोलिया, किती दिवसांनी एवढी चांगली बातमी सांगितली तर? इकडे ये, मी देते तुला पैसे. हा दे. आजे अगं किती पैसे आहेत ग तुझ्याकडं? अरे तुझ्या आई बापावानी नाही मी पालत्या हाताची. तुझ्या आईला तू 5 मागितलं होतस ना, हे घे. आजे लय भारी आहेस बघ तू. सांग तुला कुठलं चॉकलेट आणू? ते मिसरीपासून बनवतात ना ते मिळाले तर आण. आणतो. अवात्या काय चाललंय तुमचं? त्या पोराला या कळत नाही पण तुम्ही त्या बारक्या पोरांच्या वर्तन करतात होय. अव समध्या गावाला डॉक्टरांची काळजी आहे पण तुम्हाला ती पडलं त्यात आनंद आहे वय. मी तर म्हणते अजून तो कंपाऊंडर मोडायला पाहिजे होता. म्हणजे मुंबईला इलाज करायला गेला असता. त्याला म्हणा तिकडे दवाखाना सुरू कर. नाटकी बोड्याचा रोज त्याची एक ना एक नाटक काय ना काय सुरू आहेत. त्याला म्हणा नाटक कंपनी काढ एखादी. तर त्यांनी काय बी केलं की तुम्हाला नाटकच वाटतात. ती कशाला करतील ओ नाटक? हा मस्त आयुष्यभर बसून खात्याला एवढं पैसा आहे त्यांच्याकडं. मला नको त्याचे कौतिक सांगू पैशाचं. लाज नाही लाजाला त्याला भाज्याला अशी गत आहे त्याची.
खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं. अजिबात त्याचं गुणगान माझ्या पुढे गाऊ नकोस. नाही गुणगान गात, पण डॉक्टरांविषयी बोलताना ना जरा जिभेला आवर घाला. डॉक्टरांमुळे चूल पेटते वाड्यात, याचा भान राहू द्या. माझा वाडा आहे, मी काय पण बोलीन. आणि त्याला जर लय त्रास होत असला ना तर जा म्हणा इथं तोंड काळ्या करून. एक दिवशी तुम्हाला चुना लावून जाईल ना तेव्हा कळेल तुम्हाला की कंपाऊंडर किती आतल्या गाठीचा आहे तो. गुड मॉर्निंग. हे काय शुभंकर नाही आला आज? कोण? तो नाही गेलाय ना आम्याच्या मॉलवर. बाहेरच्या जगात नुसतं हुशार असून चालत नाही, तुम्हाला एक चांगलं माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. जाता जाता आपण एक प्रार्थना घेऊयात. चला सगळ्यांनी हात जोडा आणि माझ्या मागे म्हणा. तू बुद्धी दे, तू तेज दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वदा, आजन्म त्याचा ध्यास दे. डॉक्टर अहो हळू, तुमची तब्येत बरी नाहीये, तुम्हाला धड उभा राहता येत नाहीये, आराम करायचं सोडून तुम्ही बाहेर का आलात? नाही बरं वाटतंय मला. अहो क्लिनिकमध्ये बसून पेशंट चेक करायचे फक्त. माझ्यामुळे पेशंटची गैरसोय नको म्हणून मी. हे काय अहो, तुम्हाला धड उभं राहता येत नाहीये आणि पेशंटची काळजी पडली आहे, असे कसे हो तुम्ही डॉक्टर? अहो मी असाच आहे. मला माझ्यापेक्षा इतरांची दुःख नेहमी मोठी वाटतात आणि त्यांचे दुःख कमी करण्यात माझी मदत झाली तर मला माझीही दुःख दूर झाल्यासारखी वाटतात. आता बघा, त्यांचा इलाज करता करता माझं दुखणंही मी विसरून जाईल. ते काही नाही, मी तुमचं अजिबात ऐकणार नाहीये. पेशंट उद्या तपासा, ठीक आहे? आता तुम्हाला फक्त आरामाची गरज आहे. नाही बरोबर आहे तुमचं, पण मला एकटं राहायला आवडत नाही आणि बसून राहायला तर बिलकुलच नाही. बसायचं नाहीच आहे, झोपून आराम करायचंय. जा बरं आराम करा. पण मला इकडे. डॉक्टर हे बघा, मी तुमचं काही सुद्धा ऐकणार नाही. मी सांगितलं ना तुम्हाला आरामाची गरज आहे, मग गपचूप ऐकायचं. जा. बरं ठीक आहे, मी जातो. तुम्ही शिकवा मुलांना, उगाच माझ्यामुळे त्यांचं नुकसान नको. ठीक. डॉक्टर मी तुम्हाला म्हंटल ना आरामाची गरज आहे तुम्हाला. चला बरं, चला मी सोडते. अहो तुम्हाला कशाला उगाच त्रास? त्रास कसला? चला बरं चला. नाही तुम्ही मुलांना शिकवलं असतं. हळू डॉक्टर, हळूहळू. कावळा कशाला काव काव करतोय कुणास ठाऊक? कोण पाहुणे येतंय काय माहिती. वंद्यात त्या सोडली तर दुसरं कोण पाहुणं आहे का आपल्या घरात? आणि आज तर गावच्या बाजाराचा दिवस आहे, म्हणजे तिथे येणारच. मग येऊ दे की. तुझ्या का पोटात दुखतोय रे? थंडी लय पडली. तिला आल्यावर आता चांगला स्वेटरच आणाय सांगते. आणि त्याला मिरचीच्या खळ्यावर शीटर आणायचं तर लांबच राहिलं, उलट पैसेच आम्हाला मागतात आणि नाही दिलं तर भांडण काढतात. तर माझ्या पुरीला दुसरी काही कामच नाही ती. अरे आईचा जीव आहे म्हणून येते भेटायला. ती बी भगवाना झालंय वय तुम्हाला. आता म्या कधी म्हणलं का त्यांना येऊ नका म्हणून? हा, पण आल्यावर चार पेरबांना शब्द बोलाव की. भावजायची, भावाची, त्यांच्या पोरांची चांगली चौकशी करावी. पण नाही, मंजूचं भाडं आलं का, डॉक्टरांचं भाडं आलं का, मला माझ्या वाट्याचा हिस्सा पाहिजे. आता वाड्यात काय पैशाची खाड पुरली आहे काय? तू कवा देऊन धन लावलीस ग तिला? मी समजूतदारपणानं वागते ना म्हणून फावताय त्यांचं. दुसरी कुणी असती तर नाहीतर काय केलं असतंस ग? सांगेन येळ आल्यावर. मला मस्त कामं पडल्यात, वाद घालायला येळ नाही मला. मम्मी तू नको काळजी करू, मी हाय तुझ्या बाजूनं. मी वंद्यात त्यावर भांडीन. ही बघा, एवढं उठलं चिपट्यात मुतलं. माझ्या वंदीला भांडणात हरवायला
तुला आणि तुझ्या आईला 7 जन्म घ्यावे लागतात. आलाय मोठा आईची बाजू खायला. येऊन दे वंदी त्याला, तिला बाहेरच काढतो बघितलं आणि तुला पण घेऊन जायला सांगतो. तुझ्या जिबो मुतलं, तुझ्या काळ्या कुत्र, तुझ्या काय बापाचं खाती वैर बाहेर काढायला सांगायला. थांब बघतीस तुझ्याकडं. लय तुझी जीभ चुरू चुरू चालती ना. बोलशील का परत? बोलणार आजी, तो दगड मला नाही चिन्याला लागला. तुझा मुडदा बशिवला तुझा, तुला घातलं डाबऱ्यात तुला. आता गपचूप आराम करायचा, काही सुद्धा हालचाल करायची नाही. मी येते. मी बरा आहे. तुम्ही किती बरे आहात ना हे मला आत्ताच कळलंय. त्यामुळे माझं गपचूप ऐकायचं. तुम्हाला काय लागलं तर सांगा, मी आहेच खाली. अहो आधीच तुम्हाला काही कमी काम आहेत का? त्यात अजून माझी कशाला भर? डॉक्टर, तुम्ही माझ्यासाठी इतकं काही करता, मी तुमच्यासाठी थोडंफार केलं तर कुठे बिघडलं? आणि आपण आपल्या माणसासाठी करतो, मग कुठे बिघडलं त्यात? तुम्हाला आणखी काही लागलं ना तर मला सांगा. काही हवंय का तुम्हाला? तुम्ही काय? म्हणजे मला तुमचा थोडासा वेळ हवाय. तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. ठीक आहे, बोला. काय बोलायचं होतं? तसं फार महत्वाचं नाहीये, पण आज गावातले प्रतिष्ठित माणसं भेटायला आली होती. सरपंच, मास्तर, जाधव काका, काळे काका, भजाई आला होता. ते म्हणाले की ग्रामपंचायतीची जागा घ्या तुम्हाला हॉस्पिटल बांधायला. मी त्यांना नाही म्हणालो. त्यांना म्हणालो की मंजुळाला पैशांची खूप जास्त गरज आहे, मी त्यांचीच जमीन विकत घेणार. डॉक्टर, अहो तुम्ही वेडे आहात का? तुम्ही असं का बोललात त्यांना? माझ्यामुळे तुम्ही स्वतःचं नुकसान का करून घेताय? हे बघा, माझ्या जागेला आज ना उद्या गिराईक मिळेल, पण तुमचं हॉस्पिटल बांधायचं स्वप्न अपूर्ण राहायला नको. अहो दुसऱ्यांची स्वप्न मोडून मी माझं स्वप्न नाही पूर्ण करू शकत. एवढाही स्वार्थी नाहीये मी तुमची धडपड पाहतोय ना, मला दिसतंय. तुमच्या नवऱ्याचं ऑपरेशन होणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमची जमीन विकणं जास्त गरजेचं आहे. आणि ती नाही विकली गेली तर तुमचं सगळं स्वप्न धुळीला मिळेल. सॉरी, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. डॉक्टर, तुम्ही खरंच खूप चांगले आहात हो. तुम्ही दरवेळी मला समजून घेता. तुम्हाला कसं कळतं माझं दुःख, माझ्या अडचणी, माझे प्रॉब्लेम्स? तुम्ही दरवेळी माझ्या मदतीसाठी माझ्या पाठीशी उभे राहता. तुम्ही जर नसता तर काय केलं असतं मी? असं काय झालं असतं? तिकडे गावकरी मला शिव्या घालतायत, श्राप देतायत, मला टोमणे मारतायत. कसं फेस केलं असतं मी? फक्त तुमच्यामुळे मी माझी लढाई लढू शकतेय. काय केलं असतं मी? कुठे गेले असते? डॉक्टर, तुम्ही दरवेळी मला आधार दिलात, त्या आधारासाठी थँक्यू. खरंच थँक्यू. तुम्ही थँक्यू कशा म्हणतो? डॉक्टर, हळू डॉक्टर. थँक्यू काय आहो, आपण मित्र आहोत. मैत्री केली ती जपली तर पाहिजेच ना. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलंय, मी तुमचा मैत्रीचा हात कधीच सोडणार नाही. मी कायम तुमच्या सोबत होतो, आहे आणि राहणार.